नमस्कार मंडळी, मित्र म्हणे आरोग्यमध्ये मी डॉक्टर सोनाली पितळे सिंग आपलं स्वागत करते। आज आपण एका मॉडर्न टॉपिकबद्दल बोलणार आहोत, ते म्हणजे एक थेरपी आहे, ओझोन थेरपी। तर आज आपल्याकडे मुख्य अतिथी आले आहेत डॉक्टर हिमगौरी तांबे आणि ह्या होमिओपॅथी प्रॅक्टिशनर आहेत 16 वर्षापासून आणि ओझोन थेरपिस्टही आहेत सिन्स 10 इयर्स। म्हणजे काही वेळ तर आपण औषधाचा वापरच करत नाही, फक्त ओझोन थेरपीवर पेशंटला बरा करतो। पण हा जो ओझोन गॅस आहे, आपण जर तो इनहेल केला तर तो हार्मफुल आहे ना? गँग्रीनला तर ॲम्प्युटेशन सुद्धा, पण म्हणजे तुम्ही जेवढ्या लवकर त्याचं हे कराल ना, ओझोन थेरपी त्यांच्यासाठी खरंच एक वरदान आहे। मग ओझोन थेरपी असते ती बॉडीचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते आणि मेन कॅन्सर सेलला ऑक्सिजन दिलं आणि हाय डोस विटॅमिन सी दिलं की ते मरतात। त्याच्यानुसार थोडे त्याचे चार्जेस कमी जास्त होऊ शकतात, पण ओझोन थेरपी अतिशय अफोर्डेबल आहे। छोटीशी भेट। धन्यवाद, तुम्ही इथे वेळात वेळ काढून आल्याबद्दल धन्यवाद। सो ओझोन थेरपी हे माझ्यासाठीही खूप नवीन आहे। ॲक्च्युली ओझोन थेरपी हे नवीन नाही आहे, तुम्हाला ऐकायला सगळ्यांना हे नवीन वाटतं, पण ओझोन थेरपीमध्ये ऑक्सिजन ओझोन थेरपी म्हणून ती 1896 साली पहिल्यांदा इंट्रोड्यूस झालेली, एवढ्या आधीपासून। हो, पण आत्ता त्याचा प्लॅटफॉर्म त्याला मिळाल्यामुळं आता ते सगळीकडे प्रचलित होत चालली आहे। पण तुम्ही ह्या होमिओपॅथी प्रॅक्टिशनर असून या थेरपीकडे कशा आवडलात? आता इतके वर्ष मी होमिओपॅथिक ॲलोपॅथिक GP रेग्युलर जे सगळे डॉक्टर्स करतात तसं मी करत होते, पण एक थोडी वर्ष झाल्यानंतर मग मला असं जाणवायला लागलं होतं की आपण अँटीबायोटिक्स, पेन किलर ह्या गोष्टी खूप जास्त वापरल्या जातं। मग आपण होमिओपॅथिक जेव्हा पेशंटला टर्न करतो तेव्हा होमिओपॅथिकचे रिझल्ट्स यायला वेळ लागतात, हे प्रत्येकाचं हे असायचं। त्याच्यामुळे मॅडम नको होमिओपॅथिक द्या, पण दुसरं काहीतरी पटकन बरं होणारं द्या। मग मी विचार केला लोकांना ही जी सवय लागली की पटकन बरं व्हायला पाहिजे किंवा हे, पण आपल्याला अशी काहीतरी थेरपी पाहिजे किंवा जी नॅचरली पण असेल आणि साईड इफेक्ट पण होणार नाही। आणि जेव्हा म्हणजे माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा माझ्या सासूबाई वगैरे त्या जवळजवळ संधिवातानं 9 वर्ष बेड रिडन होत्या आणि आणि त्यांचं मी बघत होते की ज्या औषधाच्या साईड इफेक्ट्समुळे त्यांना तो संधिवात झालेला होता। आणि मग लोकात त्या नॉन मेडिकल असल्यामुळे त्यांना त्याचं माहीत नव्हतं, त्या मनाने जाऊन काही वेळ औषधं खाल्ली गेली जायची, कोणी सांगितलं म्हणून असं। आणि मग त्याचे मी बघितले की दुष्परिणाम काय आहेत। आणि मग जेव्हा मला असं जाणवायला लागलं की आपण काहीतरी असं बघायला पाहिजे की लोक ह्याच्यापासून म्हणजे तुमची ॲलोपॅथिक औषधं घ्या, आयुर्वेदिक घ्या किंवा काही घ्या, पण रिझल्ट्स पण दिसतील आणि त्याचे साईड इफेक्ट्स पण होणार नाहीत। पण ही ओझोन थेरपी मी आत्ताच ऐकते, ही आली कुठून? ही आली जर्मनमध्ये। ॲक्च्युली पहिल्यांदा क्युबा जर्मनमध्ये त्याचा पहिल्यांदा उपयोग केला गेला। ॲक्च्युली तशी ती ॲक्सिडेंटल सापडलेली थेरपी आहे। ॲक्सिडेंट? म्हणजे कसं होतं की मोठ्या इंडस्ट्रीमध्ये ओझोन हा पहिल्यापासून वापरला जातो। ओझोनची अँटी बॅक्टेरियल जी प्रॉपर्टी आहे किंवा की त्याच्या जर्मिसायडल प्रॉपर्टी की ज्याच्यामुळं ओझोन हा मोठ्या इंडस्ट्री स्पेशली फिश इंडस्ट्री, मीट इंडस्ट्रीमध्ये वापरला जायचा स्टोरेजसाठी, की त्याच्यामध्ये ते फ्रेश राहायचं, कारण लगेच तेवढं खपलं नाही गेलं तर त्यांचं ते होणार साहजिकच आहे। त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशनमध्ये सुद्धा ओझोन वापरला जायचा। पण तेव्हा तिथं असं दिसून आलं की तिथं जे वर्कर्स होते काम करणारे, त्यांच्या ज्या हाताला जखमा वगैरे ज्या व्हायच्या काम करताना त्या आपोआप भरल्या पण जायच्या आपोआप। मग त्याच्यावर थोडंसं वाटलं की ओझोनच्या ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळं त्यांच्या पण कायम जखमा भरत चालल्यात किंवा त्यांच्या कायम ते हेल्दी दिसायचे किंवा त्यांचे एनर्जेटिक असायचे। मग तेव्हा त्याच्यावर रिसर्च करत जेव्हा त्याचे सगळे प्रॉपर्टीज शोधले गेले ओझोनच्या, मग एक अतिशय सुंदर आपल्याकडं म्हणजे ॲज अ मिरॅकलसारखं ते आलं गेलं की म्हणजे अँटीबॅक्टेरियल, अँटी फंगल, अँटी इन्फ्लॅमेटरी, पेन किलर म्हणून सगळ्यासाठी म्हणून ओझोन काम करतं। पण हा ओझोन आपला जो अर्थचा लेअर असतो ना, तो सेमच आहे का? ॲक्च्युली तो ओझोन आणि हा ओझोन सेमच आहे, फक्त वरचा जो ओझोन आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन आणि आपण जो मेडिकली वापरतो ते कॉन्सन्ट्रेशनमध्ये खूप फरक असतो। म्हणजे आपण आपल्या शरीरासाठी इवन प्राण्यांमध्ये सुद्धा ओझोन थेरपी खूप प्रचलित आहे, म्हणजे कदाचित ते माहीत नसेल, पेट्समध्ये खूप चांगल्या प्रकारे त्याचा पण उपयोग होत असतो। सेम आपल्यासारखंच आपण प्राण्यांना पण ओझोन थेरपी देऊ शकत असतो, म्हणजे त्याचे पण आता डॉक्टर्स येत आहेत त्याच्यामध्ये। तर ओझोन थेरपी आपल्यासाठी ज्या कॉन्सन्ट्रेशनने आपण वापरतो ते कॉन्सन्ट्रेशन हे शरीराला अजिबात हार्मफुल नसतं। म्हणजे 100च्या वर जेव्हा कॉन्सन्ट्रेशन होतं तेव्हा आपल्या शरीराला त्याचं म्हणजे इजा पोहोचू शकते ओझोननी,
पण आपण कॉन्सन्ट्रेशन हे 65 to 70च्या वर जात नसतो. 65 to 70. मोस्टली 65. ॲक्च्युली मशीन्स पण तसेच तयार केले गेलेत की ते 65 कॉन्सन्ट्रेशनपर्यंतच आहेत. पण हा जो ओझोन गॅस आहे, आपण जर तो इनहेल केला तर तो हार्मफुल आहे ना? हां, आपण ओझोन डायरेक्टली इनहेल नाहीच करू शकत, कारण आपल्या शरीराचं जे इपिथेलियल लायनिंग आहे किंवा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे तो हा ओझोनसाठी फक्त नाही बनलेला. मग त्यामुळे ओझोन त्याला इरिटंट म्हणून काम करतो. त्यामुळे जर डायरेक्ट नाकातनं ओझोन दिला म्हणजे तर त्याला हार्मफुल होऊ शकतं. त्याच्यामुळे आपण म्हणजे पेशंटला खोकला येतो किंवा परमनंट स्कारसुद्धा होऊ शकतात. त्यामुळे आपण नाकातून ओझोन हा डायरेक्ट देतच नाही. आपण त्याला बोटोथेरपी म्हणतात, म्हणजे व्हेजिटेटिव्ह ऑइलमध्ये आपण ओझोन मिक्स करतो आणि त्याचे जे डेरिव्हेटिव्ज होतात ते आपण पेशंटला इनहेल करायला देतो की ज्याचा त्रास पण होत नाही आणि त्याचे रिझल्ट अतिशय सुंदर आहेत. पण जर ॲज अ पेशंट मी तुमच्याकडे आले आणि मला माहिती करायचं असेल की मला ओझोन थेरपीच देत आहे, म्हणजे ओझोनच देत आहेत, तर ते मला कळणार कसं ॲज अ पेशंट? हां, व्हेरी गुड क्वेश्चन. ॲक्च्युली ओझोन हा दिसायला इव्हन आम्ही सिरिंजमध्ये जेव्हा घेतो तेव्हा असं पेशंटला अरे हे तर हवाच आणि आपल्याला फक्त हवाच दिली आणि हे सगळं, पण त्याचा स्मेल असतो तो लगेच तिथं येतो. ओझोनचा स्मेल एक फिशी स्मेल असतो, माशासारखा वास येतो, शेवाळं किंवा माशासारखा. आणि त्याच्यामध्ये आपण जेव्हा ग्लोव्जवर वगैरे तो टाकतो तेव्हा ग्लोव्ज टिअर होतात, म्हणजे रबरी ग्लोव्ज असू देत आणि किंवा प्लॅस्टिकवर पण आपण जेव्हा ओझोन टाकतो तर ते फाटलं जातं. आपण साधी हवा जेव्हा टाकतो तेव्हा ते फाटत नाही. म्हणजे ओझोनचं ती प्रॉपर्टीजच आहे की ते प्लॅस्टिक आणि हे वितळवतं. म्हणून आम्ही जेव्हा ओझोन थेरपीची प्रॅक्टिस करताना आमचे जे मटेरियल्स आम्ही वापरत असतो बॅगिंगसाठी किंवा एकतर हे PVC मटेरियल असतं किंवा ग्लास मटेरियल असतं. आपण साधं रेग्युलर मटेरियल रबरी मटेरियल नाही वापरू शकत. इव्हन आमचे ग्लोव्ज पण वेगळे असतात, कारण नाहीतर मग थेरपी करतानाच ते फाटले जातात. म्हणून मग पण ते सुद्धा आपले वेगळे असतात. पण आता ही एवढी इफेक्टिव्ह थेरपी आहे, बाकी देशांमध्ये ही नाही वापरत किंवा बँड आहे काही देशात? नाही, खूपच वापरली जाते. म्हणजे युरोपियन पूर्व एशियामध्ये युरोपियन कंट्रीज सगळ्यामध्ये खूप आहे आणि पहिला त्याचा शोध लागलाच जर्मनीमध्ये. त्याच्यामुळे रशिया, क्युबा, ऑस्ट्रिया आणि आता तर लंडनमध्ये सुद्धा त्याचं हे चालू आहे. म्हणजे त्याचं पण एक आता क्लिनिक निघालेलं आहे, आमच्याच एक डॉक्टर त्याच्या, म्हणजे सगळीकडे त्याचं आहे असं काय नाही. इव्हन माझ्याकडे रशियन पेशंट्स यायचे, ते तर रशियामध्ये खूप पॉप्युलर आहे ओझोन थेरपी. म्हणजे मला स्वतःला सुद्धा जेव्हा आश्चर्य वाटलं की त्यांचा फोन जेव्हा आला त्याने गुगलवर सर्च करून ते हडपसरला राहायला होते आणि ते 3 वर्षासाठी भारतात होते. ते म्हटले आम्ही एव्हरी इयर ओझोन घेतो 10 सेटिंग्स आणि म्हणून आम्ही ते ओझोन थेरपी शोधत आम्ही इथं आलो. मी म्हटलं म्हणजे कशासाठी तुम्हाला घेते? ते म्हणे आम्हाला सारखा ना हर्पीस सिम्प्लेक्स म्हणजे नागिण उठणे हा त्यांना सतत होणारा आजार होता तिथे. म्हणजे मग हजबंड वाईफ दोघांनाही कधी त्यांना किंवा सतत सर्दी खोकलाचा आजार हे त्यांना सतत व्हायचे. मग त्यांनी रशियामध्ये त्याचं पहिल्यांदा ओझोन थेरपी घेतली होती. त्याच्यानंतर 3 वर्ष त्यांना एकदाही हर्पीज उठली नाही आणि त्यांच्या डॉक्टरांनी त्यांना सजेस्ट केलं होतं की म्हणजे एव्हरी इयर तुम्ही 10 सेटिंग्स घेत जा. मग ते दरवर्षी माझ्याकडे 10 सेटिंग्स मार्च ते एप्रिल या काळामध्ये येऊन ओझोन थेरपी घेऊन जायचे. म्हणजे ते रशियावरून इंडियामध्ये येतात, तर मग इंडियामध्ये किती अफोर्डेबल आहे ओझोन थेरपी? हां, अफोर्डेबल एकदमच आहे आणि खूप चांगलं आहे की अगदी आपण 100-150 पासून ते 2,000पर्यंत त्याचे रेंजेसमध्ये, म्हणजे ओझोन किती वापरला जातो आणि कुठल्या प्रकारे द्यायचं असतो त्याच्यानुसार त्याचे चार्जेस असतात किंवा सेटिंग्स वाईजच, म्हणजे प्रत्येक स्टुडिओ प्रत्येकाचं हॉस्पिटल वेगळ्या वेगळ्या एरियात आहेत त्याच्यानुसार थोडे त्याचे चार्जेस कमी जास्त होऊ शकतात. पण ओझोन थेरपी अतिशय अफोर्डेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओझोन थेरपी घेताना त्याच्याबरोबर औषधाचा वापर आपण खूप कमी करतो. म्हणजे काही वेळी तर आपण औषधाचा वापरच करत नाही, फक्त ओझोन थेरपीवर पेशंटला बरं करतो. तुम्ही असं काही उदाहरण देऊ शकता? हो, येस, नक्की. माझ्याकडे एक पेशंट आला होता ज्याला व्हेरिकोज व्हेन्स अल्सर होतं. ॲक्च्युली तो आला होता माझ्याकडे सर्दी खोकल्यासाठी आणि पूर्ण क्लिनिक संपतोपर्यंत बाहेरच बसला होता. मी त्याला 2-3 मिनटं तुमचा नंबर आला आत या, तर तो मला हाताने सांगायचं नाही होऊ दे तुमचं. मग म्हटलं बहुतेक काही ते प्रायव्हेट त्याला बोलायचं असेल, त्यामुळे मी सगळे पेशंट झाल्यानंतर त्यांना आत बोलवलं. तो आत आल्या मला एक स्मेल आला, टिपिकल वुंडचा स्मेल असतो तसं. ओके. आणि मग तो वर जेव्हा चेकअपला झोपला तेव्हा त्याच्या पायाला पूर्ण असं रुमाल वगैरे बांधलेला होता आणि पेशंट पण ओबेज होता, खूप जाड वगैरे होता आणि म्हणजे मी त्यांना विचारलं की तुमच्या पायाला जखम आहे का? हो. मग तो म्हटला नाही ते बहुत सालों से मैं अभी उसके लिए बहुत सालों से वो बहुत पुराना हो गया. मग मी म्हटलं मग तुम्ही ह्याच्यासाठी ट्रीटमेंट का नहीं घेतली? तो म्हटले मैंने बहुत पैसे डाले इसके लिए, मेरे 4 ऑपरेशन हुए इसके लिए और मेरी खेती बाड़ी भी उसके लिए मैंने ये कर दी, लेकिन उसका कुछ ठीक नहीं, अभी मैंने वो भगवान के भरोसे छोड़ दिया. आप मुझे खाली सर्दी खांसी का दवा दो. मग म्हटलं मी तुम्हाला सर्दी खोकल्याचं औषध देईनच, त्याचं काही प्रॉब्लेम नाही, पण तुम्ही मला एकदा हे उघडून दाखवा.
पण तो हेजिटेट होत होता उघडायचा, कारण त्याला माहीत होतं की खूप डर्टी वुंड होते. तरी पण मी त्याला उघडायला लावलं. उघडल्यानंतर त्याच्यातनं पूर्ण पस पिवळं पाणी अक्षरशः येत होतं आणि इट्स व्हेरी ऑफेन्सिव्ह. म्हणजे मला कळलं की तो इतका वेळ बाहेर का थांबला होता ते. मग मी त्याला आणि त्यांना ते रुमाल वगैरे त्याच्यावर जो बांधलेला होता तो पण पूर्ण येलो आणि स्टेन झालेला होता. मग मी त्यांना म्हटलं की हे तुम्हाला किती वर्षापासून आहे आणि तुम्ही ह्याच्यासाठी मग काही ट्रीटमेंट काय काय घेतली आहे. ते म्हटलं की 2दा त्यांचे ओपन सर्जरी कॉस्मेटिक झालेल्या होत्या व्हेरिकोजच्या आणि 2 लेसरच्या पण सर्जरी झालेल्या होत्या. तर म्हटलं की मला आता त्याच्यावर काहीच करायचं नाही. म्हणजे तुम्हाला याचा त्रास होत नाही का. म्हणे बहुत, मैं रोज रोता हूँ, मेरे साथ सब घरवाले रोते, मैं चलते चलते पूरा घर पे ये ड्रेन हो जाता है, तो मेरी घरवाली पीछे से वो पोछते जाते. एवढं त्याच्यातनं पस येत होतं. मग मी त्यांना समजावून सांगितलं ओझोन थेरपीचं महत्त्व, की म्हटलं तुम्ही आपण करून बघूया. म्हटलं ह्याचे साईड इफेक्ट तरी तुम्हाला होणार नाही एवढी माझी गॅरंटी आहे. फक्त आपण त्याचं तुम्हाला थोडे जास्त दिवस घ्यावं लागेल कारण तुमची खूप जास्त जखम आहे. मग मी माझ्या सिनियर्सशी पण डिस्कस केलं, सगळ्यांशी जे ह्याच्यामध्ये ऑलरेडी आहेत ज्यांनी असे केलं. मग मी त्यांना ओझोन थेरपी त्याच्या घरच्यांनी येऊन काउन्सिलिंग केलं आणि ओझोन थेरपीसाठी तयार केलं. आणि इव्हन त्यांना ते म्हणजे तो असं खूप गरीब होता एकदम, असं त्याचं झोपडपट्टीमध्ये छोटंसं किराणाचं दुकान होतं. मग त्यांना मग ते म्हटले आम्हाला पैशाचं पण हे. मी म्हटलं तुम्ही बरं झाली जखम तर पैसे द्या, पण तुम्ही आधी हे चालू करा. फक्त तेवढ्यासाठी ते सहन करू नका. कारण मला आपण एवढंसं लागलं आपण तर आपल्याला एवढा त्रास होतो, तो एवढं कसा सहन करतो. आणि 11 वर्ष म्हणजे काय कमी नाही आहे. मग त्याला जेव्हा ट्रीटमेंट चालू केली मग तो रात्री 9:30ला यायचा सगळं क्लिनिक माझं संपल्यानंतर, कारण 1 तास त्याला ड्रेसिंगला लागायचं. 1 तास? हां, कारण प्रॉपर ती जखम मला आधी स्वच्छ करायला लागायची, त्याच्यावर बॅगिंग करायचं. आणि म्हणजे कसं असतं एखाद्याचा बॅड लक म्हणजे त्याचे आम्ही G6PD म्हणून एक टेस्ट करतो ओझोन थेरपी इंजेक्शन्स देण्यासाठी. ते कॉन्ट्राइंडिकेशनमध्ये मी तुम्हाला सांगेनच त्याच्यात. तर त्या पेशंटला G6PD डिफिशियंट असेल, तो एक एन्झाईम आहे आपल्या बॉडीमध्ये, तो जन्मतः ठरलेला असतो, तो आपल्याला वाढवता येत नाही, कमी करता येत नाही. तर त्याचे जर डिफिशियंट असतील पेशंट तर त्याला आपण इंजेक्टेबल ओझोन देऊ शकत नाही. मग त्या पेशंटला फक्त एनिमा देऊ शकतो किंवा बॅगिंग करू शकतो, म्हणजे बाहेरून ओझोन देऊ शकतो. मग त्या पेशंटला मी बॅगिंग आणि हे चालू केलं. जर त्याचं लकीले जर समजा त्याचं इंजेक्शन तर अजून लवकर त्याला रिझल्ट दिसले असते. आणि 21 दिवसामध्ये त्याची जखम पूर्णतः भरली. 21 दिवसामध्ये, फक्त 21 सेटिंग्समध्ये. आणि फक्त ओझोननी का अँटीबायोटिक्स वगैरे अजून? अँटीबायोटिक्सचा त्याला सर्दी खोकला होता, मी फक्त पहिले 5 दिवस त्याला अँटीबायोटिक्स दिलेले होते. त्याच्यानंतर त्याला मी होमिओपॅथिक पण दिलं. हां, म्हणजे लवकरच्यासाठी. पण बाकी ओरली मेडिसिन्स त्याला काही दिली नाही. त्याचा डाएट इम्प्रूव्ह केलं, त्याचं गोड पदार्थ पूर्ण बंद करायला सांगितले. आणि तो स्टॉकिंग वापरू शकत नव्हता कारण त्या जखमीमुळं. त्याची जखम पूर्ण झाल्यानंतर तो आता स्टॉकिंग वापरतो. आता ह्या घटनेला 3 वर्ष झाली, अजून त्याला एवढी सुद्धा जखम नाही. म्हणजे काही साईड इफेक्ट नाही, अजिबात नाही, काहीच नाही. आणि मेन म्हणजे औषधं पण काही नव्हते त्याला, फक्त ड्रेसिंग्स आणि ओझोनचं बॅगिंग ते केलं. मग पूर्ण PPE किट घालून मला ते करावं लागायचं, कारण खूपच त्याच्यामध्ये ड्रेन वगैरे पस आणि पहिल्या ह्याच्यामध्ये खूप वाढतो शरीरात, तर सगळं पस त्याच्यात येत असतो. म्हणजे एक होलिस्टिक अप्रोचने तुम्ही खूपच. तसे डायबेटिक अल्सर्स सुद्धा बेस्ट रिझल्ट्स असतात. डायबेटिक फूड, डायबेटिक अल्सर, गँग्रीनला तर ॲम्प्युटेशन सुद्धा. पण म्हणजे तुम्ही जेवढ्या लवकर त्याचं हे कराल ना, ओझोन थेरपी त्यांच्यासाठी खरंच एक वरदान आहे. म्हणजे वेट गँग्रीन, ड्राय गँग्रीन, बोथ टाईप्स ऑफ गँग्रीन. पण जे हे तुम्ही साईड इफेक्ट्स बोलात, कोणालाही होऊ शकतात का हे? हां, नाही, ओझोन थेरपीचे साईड इफेक्ट्स ना खूप म्हणजे आता क्लिनिकल ट्रायल्समध्ये ओझोन थेरपीचे साईड इफेक्ट्स म्हणता येत नाही त्याला. पण जर समजा चुकीच्या पद्धतीनं दिला गेला तर ते मग रिझल्ट्स मिळत नाहीत. बेसिकली ज्यांना आता समजा रक्तपातळ व्हायच्या गोळ्या चालू आहेत, ज्याला आपण अँटीकोॲग्युलंट्स म्हणतो, हाय डोसमध्ये कुठली त्यांची एड्सची औषधं किंवा कॅन्सरची औषधं चालू आहेत, आणि त्याच्यामुळं जर तर मग त्यांना आपण देताना डोस फक्त त्यांचे त्या गोष्टी करेक्ट करून द्यावा लागतो, किंवा त्यांना देतानाचा डोस ओझोनचा हा पूर्ण वेगळा असतो. ज्यांचं PTINR जर खूप हाय असेल तर त्यांना आपण ओझोन देतच नाही. मग त्यांना वेगळ्या वेने आपण म्हणजे बॅगिंग वगैरे करू शकतो, पण एक इंटरनल ओझोन देत नाही. आणि ॲक्टिव्ह ब्लिडिंग होत असेल तर देऊ शकतो? हां, ॲक्टिव्ह ब्लिडिंगमध्ये येतात, मेन्सिसमध्ये किंवा ह्याच्यामध्ये आपण त्या नाही दे, किंवा ते ॲक्टिव्ह ब्लिडिंग स्टॉप करून आपण देऊ शकतो. ती कंडिशन आपण हे करतो. आता ब्लिडिंग पाईल्स असतात, म्हणजे हिमोरॉइड्स, मूळव्याध म्हणतो आपण त्याला. तर त्या पेशंटला आपण ते हे करतो, म्हणजे ते आपण आधी कंडिशन ट्रीट करतो आणि मग आपण पेशंटला ओझोन देतो. आणि हे जे G6PD
डेफिशियन्सी बोललात G6PD डिफिशियन्समध्ये आपण म्हणजे इन्व्हेसिव्ह ओझोन देत नाही, जसं सलाईन सुद्धा इंजेक्शन सुद्धा ते देत नाही. बाकी आपण एनिमा देऊ शकतो, कानातून देऊ शकतो, बॅगिंग करू शकतो. बाकी म्हणजे जो डायरेक्ट ब्लडमध्ये जातो ओझोन तो फक्त आपण देऊ शकत नाही. बाकी G6PD म्हणजे रिलेटिव्ह कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे कम्प्लीट कॉन्ट्राइंडिकेशन असं नाही आहे, पण आपण फक्त वे ऑफ गिव्हिंग ओझोन हा डिफरंट असतो. आता तुम्ही ते मोड्स ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन बोललात, इंटरनल आणि एक्सटर्नल. बरोबर. तर तुम्ही डोस आणि ह्या ॲडमिनिस्ट्रेशनच्या मोड्सबद्दल काही सांगू शकता का अजून? हां, आता आपण ओझोन हा गॅस आहे म्हणजे वायू आहे तो. तर लोकांना पहिला प्रश्न की असतो की तो वायू आणि शरीरात देणार कसा, म्हणजे आपण ऑक्सिजनसारखा मास्क लावणार का. तर जसं मी पहिल्यांदाच सांगितलं की आपण डायरेक्ट देऊ शकत नाही नाकातून, मग आपण तो तेलात मिक्स करून नाकात, त्याला बोटो म्हणतात, ब्रीदिंग ओझोन थ्रू ऑइल. ब्रीदिंग ओझोन थ्रू ऑइल असं म्हणतो. मग त्याच्यामध्ये आपण कुठल्या म्हणजे अस्थमाचे असतील, COPD केसेस असतील, किंवा करोनानंतर फायब्रोसिसचे केसेस खूप वाढलेत, तर त्या फायब्रोसिसच्या केसेसनं किंवा त्यांना जनरल वेलबिईंगसाठी की थोडं चाललं की थकवा येतो, दम लागतोय आणि ज्यांचं ऑक्सिडेशन नाही आहे किंवा लंग्स वीक आहेत खूप, अशा पेशंटला आपण ते देतो. पण हे तुम्ही ट्रीटमेंट करण्याच्या आधी काही असेसमेंट करता का? एक्झॅक्टली काय असेसमेंट करता? हिस्ट्री घेता, मग ब्लड वर्क? येस. हिस्ट्री आपण हिस्ट्री तर सगळ्या कुठल्याही ट्रीटमेंटला पहिली हिस्ट्री असते. पेशंटला पण पहिलं हिस्ट्री म्हणजे ओझोनची किती गरज आहे, त्याच्यानुसार मेडिकेशन्सची किती गरज आहे, आणि मग डिझायर म्हणजे पेशंटकडनं पण आम्हाला काही असतं की थोडं तुम्ही करा, म्हणजे आता जसे ह्याचे पेशंट येतात मणक्यामध्ये गॅप असलेले वगैरे, मग त्यांना मी सांगते थोडं तुम्ही पेशन्स ठेवा. आणि त्यांना कसं असतं की सहन होत नसतं, मग लगेचच इंजेक्शन द्या किंवा नको मग ओझोन थेरपी नको पेन किलर द्या असं. थोडं तुम्ही पूर्ण हिस्ट्री त्यांना समजावून सांगणं, काउन्सलिंग करणं, हिस्ट्री घ्यायच्या, मग ब्लड टेस्ट करायच्या. मग काही ब्लड टेस्ट जेव्हा इन्व्हेसिव्ह ओझोन द्यायची गरज वाटते तेव्हा ब्लड टेस्ट करून आपण पुढे जातो. म्हणजे काय मग त्याच्यामध्ये G6PD असेल, PTINR असेल, तर आपण ते बघून मग पुढे जात असतो. म्हणजे मेन CBC असेल, HB पण खूप कमी असेल तर त्यांना आपण पहिला HB वाढवतो आणि मग ओझोन देत असतो, कारण ओझोन HBला बाइंड होतो. तर मग HbO3 तयार होत असतो बॉडीमध्ये, मग मोर ATPs रिलीज होतात, म्हणून मग ते आपण हे सगळं बघून देतो ऑक्सिजन डिलिव्हरीसाठी. तर मग इन्व्हेसिव्ह ओझोन्स तुम्ही कोणत्या कंडिशन्समध्ये देऊ शकतात? आता पेन्स असतील, पेन मॅनेजमेंटसाठी तुमचे काही पेशंट्स असतील, असे काही एक्झाम्पल्स असतील तुमच्याकडे? संधिवाताचे पेशंट्स असतात. तर मोस्टली संधिवात हा ऑटोइम्युन डिसीज आहे, तो कायमचा बरा होत नसतो, पण त्याला कायम इम्युनिटी मेंटेन ठेवावी लागते, बॅलन्स करावी लागते. तर मग आणि या पेशंटमध्ये एक ठरलेलं असतं की मग पावसाळा आला किंवा थोडे दिवस त्यांना बरं असतं, परत हे होऊन जातं, मग रिग्रेशन प्रोग्रेशन हे त्यांचे चालू असतं. त्याच्यामुळे मग अशा पेशंट्समध्ये किंवा कॅन्सरचे पेशंट असतील, सोरियासिस असेल, ह्या पेशंटमध्ये आपल्याला कायम ते मेंटेन ठेवावं लागतं ओझोन थेरपीचं, त्यांची इम्युनिटी. त्या पेशंटला आपण मायनर ओटो हिमोथेरपी देतो, म्हणजे इंजेक्टेबल देतो. आणि असे रिझल्ट्स मी तुम्हाला पहिल्या 2 सेटिंग्समध्येच दिसायला लागतात. मग आपण दिलं तर लागलं तर आपण त्याच्यावर होमिओपॅथिक देतो, आयुर्वेदिक, किंवा त्यांची ऑलरेडी ट्रीटमेंट चालू असेल, आयुर्वेदिक असू दे, होमिओपॅथिक, तर आपण त्याच्यामध्ये डिस्टर्ब करत नाही, त्याच्याबरोबर ओझोन देतो. काही रिॲक्शन होत नाही? अजिबात नाही, उलट त्यांचा त्या ट्रीटमेंटचा रिझल्ट्स एनहान्स होतो. मग तुम्ही आयुर्वेदिक घेताय, होमिओपॅथिक घेताय, आणि मी पूर्वी पण सोरियासिसमध्ये होमिओपॅथिक देत होते, म्हणजे अजून पण देते, पण ते जे रिझल्ट्स मला मिळायचे आणि जेव्हा मी ओझोनबरोबर रिझल्ट्स मिळतात तर मला खूप ड्रॅमॅटिक चेंज जाणवतात. म्हणजे मला पेशंटला मी सांगायचे की 15-20 दिवसांनी तुम्हाला फरक दिसायला लागेल, कारण ती माइंड मेथड असते आणि त्याच्यातनं मग हळूहळू ते सगळं, मग तेच रिझल्ट्स मला ओझोननं हार्डली 5 ते 6 दिवसात दिसायला लागले. आणि मी माझ्याकडं हे पण आहेत, म्हणजे 5 ते 6 सेटिंग मला दिसायला. फंगल इन्फेक्शनच्या केसेस, आता माझ्याकडे केस होते 9 महिने झालं, एक 12 वर्षाची मुलगी, आणि 9 महिने तिला पूर्ण इथं फंगल इन्फेक्शन्स फुल बॉडीवर पॅचेस होते. आणि हे काय इम्युनिटी कमी झाल्यामुळे होते? येस, इम्युनिटी कमी झाल्यामुळे, आणि व्हेजिटेटिव्ह किंगडम असतं, त्यामुळे तो एकदा जरी आला बॉडीवर तर तुमची जर स्वतःची प्रतिकारशक्ती नसेल तर तो फास्ट वाढत जातो. त्याच्यामुळे आपण, आणि त्याला हे टिपिकल औषध आहेत, फक्त अँटी फंगल क्रीम आहेत, साबण आहेत किंवा औषध आहेत, ते सारखं मग त्याचे जनरेशन वाढवत जायचं आपण, फर्स्ट जनरेशन, सेकंड जनरेशन, मग ते परत तेवढं रेझिस्टन्स होतं, कारण आपल्या शरीराला त्याचा रेझिस्टन्स लगेच होतो. मग ओझोन थेरपी ही बेसिक अशी की ॲनएरोबिक असतात, म्हणजे फंगल इन्फेक्शन की कुठलेही बॅक्टेरिया, व्हायरसेस हे 99% ॲनएरोबिक असतात. त्यामुळे त्यांना आपण जेव्हा ओझोन देतो तेव्हा त्यांचं
ऑक्सिजन नॅचरली ते किल होतात आणि आपल्या सेलला ऑक्सिजन मिळून आपले हेल्दी होतं. त्यामुळे ही थेरपी बॅलन्स करते. येस, त्याच्यामुळे असं होतं की जसं आपण अँटीबायोटिक घेतलं की आपल्याला साईड इफेक्ट्स असतात. आपण म्हणतो अरे अँटीबायोटिकचा हा साईड इफेक्ट आहे म्हणून तुम्हाला डायरिया झाला किंवा त्याचं आपण एक म्हणतो की त्याच्यामुळे होतं. तसं ओझोन थेरपीचं उलटं होतं. म्हणजे ओझोन थेरपी घेतल्यामुळे आपल्याला फायदा होतो आणि जे बॅक्टेरिया व्हायरस त्यांना तोटा होतो. त्याच्यामुळे हे दोन्हीकडनं आपल्याला पॉझिटिव्हच आउटकम असतो ओझोन थेरपीचा. नाईस. आता डायबिटीज हे खूपच जास्त वाढलं आहे. त्याच्यामध्ये काही होते जे गँग्रीन बोललात तुम्ही, अल्सर्स होतात, न्यूरोपॅथी, रेटायनोपॅथी. येस येस. ह्याच्यामध्ये ओझोन थेरपीचा काय रोल आहे? ओझोन थेरपी एकतर नॅचरली शुगर कंट्रोल करायला मदत करते. कारण आपण प्रत्येक ऑर्गनला आपण ओझोन देतो. म्हणजे आपण एनिमा देत असो, म्हणजे गट डिटॉक्सिफिकेशन. मोस्टली सगळे आजार हे पोटात होत असतात. म्हणजे आपलं फर्स्ट कुठल्या पण आजाराचं हे पोटात असतं. त्यामुळे प्रत्येक पेशंटला आपण ओझोन थेरपी मोस्टली रेक्टल देतोच. कारण जे पोटाचे तुमचे चयापचय क्रिया मेटाबॉलिझम नीट झालं की आपोआप बऱ्याचशा गोष्टी सगळ्या नीट व्हायला लागतात. कारण आपण जे काय खातो आपल्याला एनर्जी सगळे पोटातूनच मेन मिळत असते. त्याच्यामुळे जेव्हा आपण ओझोन देतो मग ते पॅनक्रियाजला पण जातील, लिव्हरला पण जातील, किडनीला पण जाईल तो ओझोन, की नॅचरली सगळ्याचं फंक्शन सुधारतं आणि मग आपोआपच त्यांचं फंक्शन झालं की आपोआपच सगळे डिसिजेस कंट्रोलमध्ये यायला लागतात. त्याचं जे फूट आणि अल्सर तुम्ही म्हटला, जसं आपण वरून पण ओझोन देतो आणि इंटरनली पण ओझोन देतो. आपण जिथं ब्लड सर्क्युलेशन वाढतं, जिथं हायपोक्सिया करेक्ट केला जातो, ऑक्सिजनेशन वाढतं, WBCचं फंक्शन वाढतं, RBCचं फंक्शन वाढतं, नॅचरल हिलिंग प्रोसेस चालू. म्हणजे सगळ्या ब्लड सेल्सवरती ते काम करतं. येस. प्रत्येक ईच अँड एव्हरी ब्लड सेलमध्ये ते काम करत असतं. इव्हन हार्मोन्स पण रेग्युलेशन काम चांगलं करतं. PCOD केसेस असतील, ल्युकोरिया असेल फिमेलचे, इनफर्टिलिटीमध्ये सुद्धा आपण ॲज अ पंचकर्म सुद्धा ओझोन पर व्हजायनल पर रेक्टल देतो. इनफर्टिलिटीमध्ये कसा रोल आहे ह्याचा? म्हणजे इनफर्टिलिटी आपण बॉडीचं युटेरसचं फंक्शन वाढवण्यासाठी, ओव्हरीजचं फंक्शन वाढवण्यासाठी किंवा पेशंट म्हणजे मेल पेशंटमध्ये सुद्धा स्पर्म काउंट वगैरे वाढवण्यासाठी मेन ट्रीटमेंटबरोबर ओझोन दिले की तुम्हाला रिझल्ट्स पण चांगले मिळतात. अच्छा, मेल्स आणि फिमेल्स दोघांमध्ये यूज होतं. मग कपल्स तुमच्याकडे येतच असतील? आत्ताच माझ्याकडे केस म्हणजे इनफर्टिलिटीची आत्ता चालू झाली, तर तिला पंचकर्मा आणि हे सारखं म्हणून मी ओझोन म्हणजे आपण पहिले 10-15 सेटिंग्स देतच असतो. लास्ट इयर पण एक पेशंट म्हणजे 5 वर्ष तिला नव्हतं म्हणजे प्रायमरी इनफर्टिलिटी होते. मग तिला ओझोनचे 10-15 सेटिंग्स दिले. मग मी तिला गायनेककडे रेफर केलं होतं पुढच्या ट्रीटमेंटसाठी. हार्डली 2 महिन्यामध्ये ती कन्सिव्ह झाली. म्हणजे ते आधी तिला औषधं पण कमी लागली नॅचरली. कारण आपण बॉडी आपण म्हणतो जमिनीची मशागत करणे आणि मग बीज पेरणे, तर ते हे जे पण मशागत करायचं जे काम असतं म्हणजे सगळं सॉईलचं आपण जे सगळं त्याच्यामध्ये मॅग्नेशियम पोटॅशियम सगळं नीट आहे काय बघतो, सेम तसंच काम ओझोन पूर्ण करत असतं. आणि आपण त्याच्यावर विटॅमिन्स पण बॅलन्स करत असतो. म्हणजे ओझोन थेरपीबरोबर काही आपण सपोर्टिव्ह न्यूट्रिशनल थेरपीज पण वापरत असतो. हाय डोस विटॅमिन C, विटॅमिन D3, B12 ह्याचं करेक्शन आपण करत असतो. आणि त्याच्याबरोबर म्हणजे गरज जे पेशंटच्या गरजेनुसार आपण किंवा डिसीजनुसार आपण ते पण करत असतो. आणि ओझोन थेरपी लहान मुलांमध्ये देऊ शकतो का? येस, डेफिनेटली. ओझोन थेरपी खूप सुरक्षित आहे. खरं तर ते 1 महिन्याच्या बाळापासून सगळ्यांना देऊ शकतो. पण एक क्लिनिकल ट्रायल आपण 1 महिन्याच्या बाळापासून करत नाही, म्हणून आपण 6 महिन्यानंतर कोणालाही ओझोन थेरपी देऊ शकतो. 6 महिन्यानंतर. आणि ADHD केसेस किंवा जे ऑटिझममध्ये अतिशय चांगले रिझल्ट्स आहेत. किंवा सायकॅट्रिक पेशंट्स एक्सलंट. पॅरालिसिस, GBS, आता GBS तुम्ही ऐकता की खूप सगळीकडे आहे. GBSमध्ये ओझोन थेरपी खूप चांगलं काम करते. म्हणजे पॅरालिसिस असू दे, याचं जिथं नर्व्सची शक्ती वाढून लगेचच तुम्हाला एनर्जी प्रोव्हाइड करणं आणि नॅचरली व्हायरस आणि हे कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम ओझोन थेरपी करते. माझ्याकडे म्हणजे केसेस ADHDचे केसेस होते. म्हणजे ते स्कूलमधनं त्याला फोन आला अक्षरशः की त्याच्यामध्ये खूप चांगली इम्प्रूव्हमेंट दिसली आहे म्हणून. त्याला ओझोन थेरपी घेतल्यापासून तो असं एके ठिकाणी बसायचा नाही, सगळीकडे पाहिजे. त्याला कॉन्स्टिपेशनचा इश्यू होता. 8-8 दिवस तो टॉयलेटला जायचा नाही किंवा तो पब्लिक टॉयलेट यूज करायचा नाही. म्हणजे त्याच्यामध्ये मग त्याला होमिओपॅथिक तर मी दिलंच, पण विदिन 1 मंथ त्याच्यामध्ये चेंजेस दिसायला लागले. तो हायपर ॲक्टिव्ह होता, तो एके ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन वाढलं. म्हणजे खूपच त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट्स जाणवायला लागल्या ओझोन घेतल्यापासून. ह्याचं कॉन्स्टिपेशनचा तो आता रेग्युलर रोजच्या रोज जातो, असं पण नाही की 8-8 दिवस 1 दिवसाआड, अगदी रेग्युलर. आणि अगदी माझ्या क्लिनिकच्या इथल्या टॉयलेटमध्ये पण जातो किंवा त्याच्या बोलण्याच्या पद्धतीमध्ये तो तेच रिपीट करायचा सगळ्या गोष्टी. त्याला आपण कानातून ओझोन दिलं आणि एनिमा दिला. लहान मुलांमध्ये इंजेक्टेबल आपण खूप कमी वापरतो. म्हणजे 15-16 वर्षानंतर आपण मोस्टली इंजेक्टेबल देत असतो. तोपर्यंत आपण मोस्टली एनिमा किंवा कानातून बोटो अशा प्रकारे आपण देत असतो. आता खूप लोक म्हणतील की हे इंजेक्ट कशाला करू, मी फक्त ऑक्सिजन घेऊन बसतो ना.
हां, नाही तसं नाही आहे. ॲक्च्युली इंजेक्शन खूप आणि त्या जागेचे सेल ॲक्टिवेट करणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. मग तुम्ही आपण गँग्लिओन असू दे काय असू तिथं पण आपण ओझोन थेरपी देतो किंवा डायरेक्ट हिल्समध्ये नीजमध्ये इंट्राआर्टिक्युलर पेरी आर्टिक्युलर इंजेक्शन्स आपण ओझोनचे देतो डायरेक्ट. म्हणजे इंट्रामस्क्युलर का सबक्युटॅनियस पण देतो, इंट्रामस्क्युलर पण देतो, पेरी आर्टिक्युलर पण देतो म्हणजे सांध्याच्या बाजूला पण देतो आणि इंट्रा आर्टिक्युलर म्हणजे 2 सांध्यांच्या मध्ये पण आतमध्ये देतो. पण ते सांध्यांतल्या आतली इंजेक्शन वेगळी असतात. म्हणजे ऑर्थोपेडिक सर्जनसुद्धा ओझोन थेरपी वापरतात. ओके. हां, पण ॲज अ प्रॉपर फक्त ओझोन थेरपी सेपरेट म्हणून असं कोणी वापरत नाही. जे आम्ही फक्त ओझोन थेरपिस्ट त्याचं ॲज अ ओझोन थेरपी आता सपोर्टिव्ह थेरपी म्हणून ओझोन थेरपी पण वापरत असतात. तर ते इंट्रा आर्टिक्युलर इंजेक्शनमध्ये ओझोन प्रोलोझोन पण असतं. प्रोलोझोन म्हणजे काही विटॅमिन्स पण आपण आत सोडतो आणि तिथले जे आपण जे म्हणतो की झीज झालेली आहे ते झीज आणि जे सेल जे झिजून डिजेनरेटिव्ह चेंजेस झालेले असतात त्याचे रिजनरेशन ओझोन थेरपी करतात. आणि हे मणक्यात पण वापरतात? हो, येस. मणक्यासाठी तर खूप छान रिझल्ट्स आहेत. म्हणजे यांना कमरेची दुखणे किंवा हे ड्रायव्हर लोक असतात स्पेशली जे सतत आपल्या म्हणजे स्पेशली पुण्यातले रस्त्यामुळे असेल पण सतत त्यांना ते प्रॉब्लेम चालू असतातच. मग म्हणजे पहिल्या माझे पेशंट हेच मोस्टली सगळे ड्रायव्हरमध्ये सुरू झाले. म्हणजे पहिली मी जेव्हा 10 वर्षापूर्वी प्रॅक्टिस चालू केली तेव्हा पहिली सगळे ड्रायव्हर लोकच होते. अच्छा. आता हे ओझोन थेरपीचे पेशंट्स तुमच्याकडे येतात पण असं कोणी रिजुविनेशनसाठी किंवा आपला इम्युन सिस्टम चांगला करण्यासाठी असं कोणी येतं का तुमच्याकडे? एकतर ओझोन थेरपी फक्त रोगी लोकांसाठी असं अजिबात नाही. तुम्हाला काही नाही, तुम्ही रेग्युलर ओझोन घेत राहा. मी स्वतः पण घेत असते. आम्ही स्वतः डॉक्टर सुद्धा 10 एनिमास 10 इंजेक्शन्स किंवा सलाईन हे घेतच असतो. कारण आम्ही डेली सगळ्यांना फेस करत असतो वेगळ्या इन्फेक्शनला. इव्हन तुम्हाला काही नाही आहे तरी पण तुम्ही ओझोन घेतलं तुमची अँटी एजिंग प्रोसेस स्टार्ट होते. इट इज द बेस्ट डिटॉक्सिफिकेशन, एकदम बेस्ट अँटीऑक्सिडंट बॉडी डिटॉक्स करण्यासाठी म्हणजे सगळे शरीरातली विषद्रव्य काढण्यासाठी ओझोन हा अतिशय चांगला एजंट. जर मला रेग्युलरली घ्यायचं असेल ओझोन तर मग वर्षातून किती सिटिंग्स घ्यावे लागतील मला? आता आपण जनरली कसं सांगतो की ज्यांना काही आजार असेल तर त्यांना आपण पहिले 10, 15, 21 जे काही सेटिंग्स असतात त्याच्यानुसार आपण करतो. मग नंतर आपण मेंटेनिंग डोस म्हणून सांगतो. पण जर काही आजार नाही आणि तुम्हाला असंच ओझोन घ्यायचं आहे तर तुम्ही एक महिन्याला 2 महिन्याला एखादं सेटिंग घेऊन वर्षातनं 10 किंवा 15 तुम्ही घेऊ शकता. मग वेगळ्या प्रकारे म्हणजे कोणी एनिमा घेतं, कोणी इंजेक्शन घेतं, कोणी सलाईन घेतं, असं म्हणजे तुमचं टाईप ऑफ वर्क काय आहे तुम्हाला काय त्याच्यानुसार आपण त्याला सजेशन देत असतो. एक प्रश्न मी विचारायला विसरले. कॅन्सरमधल्या पेशंट्समध्ये तुम्हाला असं काही जाणवतं का की किमोच्या आधी जर ओझोन थेरपी दिली तर ती बेटर होते? आणि स्टेज कोणाचं कमी झालंय का, असं काही स्टोरीज आहेत का तुमच्याकडे? ॲक्च्युली कॅन्सर हा ऑटोइम्युन डिसीजमध्येच येतो. त्याच्यामुळे कॅन्सर आपण पूर्ण बरा झाला हे असं कोणी क्लेम करत नसतं. कारण कॅन्सर हा परत रिलॅप्स होऊ शकत असतो. कॅन्सरमध्ये असं आहे की त्याला कायम तुम्हाला ह्याच्यामध्ये ठेवावं लागतं ट्रीटमेंटमध्ये किंवा त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं जरी तुम्हाला बरं झालं तरीसुद्धा. मग ओझोन थेरपी असते ती बॉडीचा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी करते आणि मेन कॅन्सर सेलला ऑक्सिजन दिलं आणि हाय डोस विटॅमिन सी दिलं की ते मरतात. आणि आपल्या सेलला जेवढं विटॅमिन सी आणि ऑक्सिजन मिळतं तेवढे आपले सेल हेल्दी होतात. कॅन्सरचे सेल म्हणजे आपलेच सेल असतात. म्हणजे अगदी मी नेहमी उदाहरण देत असते कॅन्सरच्या बाबतीत किंवा ऑटोइम्युन डिसीज बाबतीत. एका आईची 2 मुलं आहेत आणि त्यांच्या प्रॉपर्टीसाठी जर भांडणं चालली असतील तर त्रास कुणाला होतो? त्या आईला होत असतो. दोन्ही तिचीच मुलं असतात. मग एकाला तिनं केलं तर दोघांनाही खुश ठेवण्याचं काम आईला करावं लागतं. सेम तसं ऑटोइम्युन डिसीजमध्ये असतं. आपली इम्युनिटी खूप हाय करून पण चालत नसतं आणि इम्युनिटी लो करून पण चालत नसतं. त्याच्यामध्ये बॅलन्स करायचं असतं. माझ्याकडे एक कॅन्सरची पेशंट होते जी इंटेस्टायनल कॅन्सर होता आणि 2018मध्ये त्यांचं ऑपरेशन झालं. म्हणजे आपलं आतड्याचं कॅन्सर आणि ब्लिडिंग खूप होत होतं वगैरे ते सगळं त्यांचं ओके केलं. मग त्यांना वर्षाला 6 ते 10 किमो चालू होते. 6 ते 10 म्हणजे त्यांचे पेट स्कॅन करायचे त्याच्यानुसार त्यांना कधी 6 कधी 10 अशा रेंजमध्ये ते किमोथेरपी त्यांना चालू होते. पण त्या सगळ्या ट्रीटमेंटनंतर तिच्या बॉडीत इतकी प्रचंड हीट वाढली होती की तिला पूर्ण अंगावर असे रेड पॅचेस असे फोड आल्यासारखे आणि हे येत होते. हे इतकं त्याला ते खाजवायचं आणि शरीराचं बर्निंग व्हायचं की ती बर्फाच्या पाण्याने आंघोळ करायची. म्हणजे तिची मुलगी मला सांगायची की आम्ही फ्रीजमध्ये एक बादली आपलं भांडं पूर्ण असं बर्फ करून ठेवतो आणि आईला आंघोळीला लागतं म्हणून. जसं आपण गरम पाणी करतो ते बर्फाचं पाणी करून ठेवायचं. आणि इतकं तिला तो त्रास होत होता. मग ती माझ्याकडे होमिओपॅथिकसाठी आलेली. तिला ओझोन थेरपी माहीतच नव्हते तेव्हा.
मग त्यांना मी ओझोन थेरपीच्या विषयी सांगितलं. होमिओपॅथिक पण चालू केलंच आणि ओझोन थेरपी चालू केले. आणि कॅन्सरच्या पेशंटमध्ये आपण मायनर ऑटो हिमोथेरपी देतो. म्हणजे आपण त्यांची इम्युनिटी बॅलन्स करायला खूप कमी प्रमाणात ब्लड, म्हणजे 5 ml ब्लड घेऊन त्याच्यामध्ये ओझोन मिक्स करायचं आणि त्यांचंच ब्लड त्यांना इंजेक्शन्स म्हणून देतो. अशा थेरपीची मायनर ऑटो हिमोथेरपी आणि रेक्टल एनिमा हे आपण त्यांना चालू केलं. पहिल्या 8 ते 10 दिवसात तिला फरक दिसायला लागला. माझ्या बॉडीची हीट कमी झाली, तिचे सगळे पॅचेस निघून गेले. हे रेड पॅचेस येत होते अंगावर, फोड उठल्यासारखे असायचे, पूर्ण पाठीवर, ह्याच्यावर, कपाळावर सगळीकडे ते उठायचे, ते बंद झाले. मग मी त्यांना हाय डोस व्हिटॅमिन सी पण सजेस्ट केलं होतं, कारण कॅन्सर होता आणि त्यांच्या बॉडीमध्ये पेट स्कॅनमध्ये अजून सुद्धा ॲक्टिव्ह नोड्यूल्स दिसत होते. म्हणून मग त्यांना पण मेटाबॉलिकली ॲक्टिव्ह नोड्यूल्स त्यामुळे त्यांना म्हणजे जोपर्यंत तुमच्यात ॲक्टिव्ह नोड्यूल्स आहेत किंवा ॲक्टिव्ह लिम्फ नोड्स आहेत तोपर्यंत तुम्ही ते केमो घेतच राहायचे. म्हणजे वर्षात नसं त्यांना सांगितलं होतं. त्याच्यामध्ये ते घ्यायच्या. म्हणजे मग हाय डोस व्हिटॅमिन सी पण त्यांना चालू केलं. मध्ये ओझोन, मध्ये हाय डोस व्हिटॅमिन सी, असं त्यांना ते मी सायकल एक 15 सिटिंगचं सायकल दिलं. त्याच्यानंतर त्यांचा 3 महिन्यांनी पेट स्कॅन रिपीट केला तर त्यांचे सगळे ॲक्टिव्ह लिम्फ नोड्स गेलेले होते, गायब. आणि त्यांना आत्ता 2 वर्ष झालं की त्यांना केमोही पण नाही आहे, रेडिओ पण नाही आहे. त्या फक्त मध्ये ओझोन घेतात. त्यांना इव्हन टॅबलेटसुद्धा आता त्यांनी कॅन्सरचे बंद केले. फक्त त्यांना सांगितलं वर्षातनं एकदा पेट स्कॅन करायचं. आणि हे किमोथेरपी टार्गेट करतं सगळ्या डिवायडिंग सेल्सला, म्हणजे आपल्या नॉर्मल बॉडीच्या सेलला पण करतं. तर आपले केस गळतात. तर मग त्याच्याने काही हेल्प होते का ओझोन थेरपी? हो, एक्सलंट. ओझोन थेरपी आपण ॲलोपेशियासाठी देतो. आणि तुम्हाला जे मी म्हटलं की किमोचे आणि रेडिओचे जे काही साईड इफेक्ट्स असतात किंवा जो थकवा असतो, पेशंटला प्रचंड थकवा येत असतो केमोनंतर. म्हणजे पेशंट असं इथून तिथं चालू पण शकत नसतं किंवा खूप त्यांना नॉशो व्हॉमिटिंग होत असतं. आणि म्हणजे साहजिकच आहे, कारण आपल्या नॉर्मल सेल पण त्याच्यात डिस्टर्ब झालेली असतात त्यासाठी पण. अशा ओझोन आपण 2 केमोच्या मध्ये आपण त्यांना ओझोन सजेस्ट करतो, किंवा केमो घ्यायच्या अगोदर पण किंवा केमो नंतर सुद्धा ओझोन मध्ये घेत राहावं. त्याच्यानं तुमचं एक तर तुमचे केमोचे रिझल्ट्स पण तुम्हाला फास्ट दिसतात, आणि दुसरं म्हणजे त्याचा येणारा जो स्ट्रेस असतो, जो बॉडीवर येणारा हीट असते म्हणतो आपण, ते सुद्धा मॅनेज होत असते. आता आपल्याला खूप सारे कॉस्मेटिक्सचे सेंटर्स वगैरे दिसतात, असे ओझोनचे सेंटर्स का नाही दिसत, जर एवढं इफेक्टिव्ह आहे ओझोन थेरपी तर? ॲक्च्युली ओझोन थेरपी ही खूप इफेक्टिव्ह आहे आणि आत्ता त्याचा अवेअरनेस वाढला आहे. म्हणजे इतके दिवस ती तुम्हाला मी मगाशी बोलले की ती सपोर्टिव्ह थेरपी म्हणून सगळ्या मोठ्या हॉस्पिटलला चालू करतो, पण ॲज अ ओझोन थेरपी सेपरेट हे खूप कमी होतं. आता त्याला ओझोन फोरम ऑफ इंडियाने प्लॅटफॉर्म दिला, त्यामुळे ओझोन थेरपी सेपरेट पण बाहेर पडतात. त्याच्यामुळे आता थोडे दिवसांनी ते होऊन जाईल. इवन आता भारतानं सुद्धा आपल्या नॅचरोपॅथीमध्ये गव्हर्नमेंटनं सिलेबसमध्ये ओझोन थेरपी ॲड केली, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. या आणि बाबा रामदेव किंवा श्री रविशंकरजी यांच्या सगळ्या आश्रमामध्ये सुद्धा त्यांनी नॅचरोपॅथी सेंटरमध्ये ओझोन थेरपी ॲड केलेली. पण हे तुमचे जे रिझल्ट्स आहेत ते 100% आहेत का? हां, ऑलमोस्ट 100%. म्हणजे काही पण आपण 100% असा दावा पण शक्यतो कोणी ॲज अ डॉक्टर करत नसतो, पण 95% वर तुम्हाला रिझल्ट दिसतातच. पण असं कोणाचं झालंय का की तुमच्याकडे एक पेशंट आला आणि दे आर नॉट हॅपी विथ द ट्रीटमेंट, आम्हाला काहीच फरक नाही पडला? असं आत्तापर्यंत तर झालेलं नाही आहे, पण जे चुकीच्या पद्धतीनं जर ओझोन गेला तर मात्र तसं होऊ शकेल. कारण जर पेशंटला समजा IBS आहे, म्हणजे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, आणि अशा पेशंटला किती कॉन्सन्ट्रेशन आणि किती एनिमा द्यायचा किंवा कुठल्या डोसनं चालू करायचं हे जर कळलं नाही ज्या ओझोन थेरपिस्टला, आणि ते चुकीच्या कॉन्सेप्ट दिलं तर पेशंटला त्याचा त्रास झाला तर पेशंट असंच क्लेम करणार की आम्हाला नाही फरक पडला. तर मग कुठं द्यायचं किंवा पहिल्या औषधं देऊन, काही औषधं देऊन मग ओझोन थेरपी द्यायची, कुठल्या स्टेजला ओझोन थेरपी द्यायची हे सुद्धा तुम्हाला येणं गरजेचं. पण आता नॉर्मली जर माझे केस गळत असतील किंवा मला गोरं दिसायचं, अजून फेअरनेस हवाय, ग्लो हवाय, तर फेशियल करायला जातात, तसं मी ओझोन करायला येऊ का? मॅडम तुम्ही दिसायला खूप सुंदर आहात, तुम्हाला नॅचरली ओझोन मिळत असेल, पण ठीक आहे. जेव्हा केस गळतात वगैरे त्याला आपण डायरेक्ट स्काल्पमध्ये सुद्धा इंजेक्शन्स देऊ शकतो, की आपण स्काल्पमध्ये बॅगिंग करतो, म्हणजे ओझोनचं जसं आपण बाहेर करतो तसं स्काल्प बॅगिंग करतो. इवन स्काल्प सोरियासिस, फंगल इन्फेक्शनमध्ये ते पॅचेस निघतात, म्हणजे छोटे छोटे ॲलोपेशिया एक्रेटा म्हणजे एक रोग आहे की ज्याच्यामध्ये असे पॅचेसमध्ये हेअर लॉस होतो लहान मुलांना वगैरे. त्याच्याबरोबर आपण ओझोन थेरपी डायरेक्ट आपण जसं PRP ओझोन थेरपी आहे त्याच्यावर ट्रीटमेंट आहेत, पण नुसत्या ओझोन थेरपीनं सुद्धा ते कंट्रोलमध्ये येतं. बॅगिंग म्हणजे तुम्ही काय म्हणता, त्याला कव्हर करता? येस, स्काल्प कव्हर करून त्याच्यामध्ये आपण ओझोन अर्धा तासासाठी ठेवायचा, आणि मग तो त्याच्यावर बॅगिंग त्या वुंडवर किंवा ह्याच्यावर नवीन सेल्स तयार होतात, त्यामुळे त्याचे नवीन केस येतात तिथे. आणि जर आपण गुगल केलं ओझोन थेरपी साईड इफेक्ट्स, तर त्याच्यामध्ये ना 1-2 साईड इफेक्ट्स येतात
एअर एम्बॉलिझम हां. आणि हर्क्सहॅमर्स रिॲक्शन म्हणजे फ्लू लाईक सिम्पटम्स. ओके. तर असं काही नॉर्मली लोकांना वाटतं का? ॲक्च्युली आपण म्हणतो की पृथ्वीवर सूर्यापासून याच्या कुठल्याही गोष्टीची ॲलर्जी येऊ शकत असते. असं कुठलाच घटक नाही आहे की आपण दावा करू शकत नाही. पण तरी पण हे जे आपण पहिले जर पॅरामीटर्स पाळले ओझोन थेरपीचे, की व्यवस्थित ब्लड टेस्ट केली, टेस्ट डोस देऊन आपण वगैरे सगळं चालू केलं, तर जनरली रिॲक्शन्स हे येत नसतात. आपण त्या पेशंटला चालू करतानाच आपण बॉडीला आधी स्लो डोसमध्ये पहिला पर रेक्टल असे आपण चालू करतो आणि मगच आपण इंजेक्शन पण देत असतो. पण फॉल्टी टेक्निक्समुळं ओझोनची रिॲक्शन येऊ शकते. तर तो ओझोन थेरपीचं प्रॉपर ट्रेनिंग नसेल किंवा जस्ट द्यायचं म्हणून दिलं असेल किंवा जे निर्जंतुक करण्याच्या आपल्या ज्या स्टरायली टेक्निक्स असतात त्या नाही यूज केल्या तर पण त्याची रिॲक्शन येऊ शकत असते. दुसरं म्हणजे तुम्ही म्हटलं एअर एम्बॉलिझम. पहिली गोष्ट आपण एअर देत नाही, आपण ओझोन देतो. ओझोन आणि एअरमध्ये खूप फरक आहे. ओझोन हा काही सेकंदाच्या आतमध्ये ब्लडमध्ये मिक्स होतो. दुसरं आपण वेनमध्ये डायरेक्ट ओझोन ड्राय पुश करत नाही, आपण ब्लडमध्ये तो ऑलरेडी मिक्स करतो आणि ते ब्लड पुश करत असतो. आणि जेव्हा आपण सांध्यात किंवा जिथं मसलमध्ये आपण डायरेक्ट ओझोन ड्राय देत असतो, पण तो विदिन सेकंद त्याच्यामध्ये कॅपिलरीजमध्ये ॲब्सॉर्ब केलेला असतो. त्यामुळे एअर एम्बॉलिझमचे चार्जेस नसतात. आता तुम्ही बोलल्या की हडपसरमध्ये तुमचं एकच क्लिनिक आहे, अजून कोणी आहेत का डॉक्टर्स आणि का नाही आहेत आजूबाजूला एवढे डॉक्टर? हां, ॲक्च्युली हडपसरमध्ये म्हणजे मी बरेच 10 वर्ष झालं करते, पण अजून तसं म्हणावं तितका म्हणजे अजून मला वाटलं होतं की पुण्यामध्ये आहेत ओझोन थेरपिस्ट, पण फक्त त्या लोकांना अजून तो ओझोन थेरपी हा कॉन्सेप्ट अजून नवीन वाटतोय, त्याच्याविषयी अवेअरनेस अजून झालेला नाही आहे. पण आता मी हॅपी की 5 वर्षापासून पेशंट स्वतःहून ओझोनसाठी येत आहेत. पूर्वी मला माझ्या पेशंटला सांगून तयार करायला लागत होतं की ओझोन थेरपी घ्या, तुम्ही सारखंच सर्दी खोकल्याला तुम्ही सारखंच पेन किलर खाताय, गुडघ्यासाठी तुम्ही सारखीच औषधं खाताय, संधिवाताला औषधं नाही आहेत, तुम्ही किती जरी केलं तर ते ॲलोपॅथिकचे ते साईड इफेक्ट असणार आहेत, तर तुम्ही आत्तापासूनच घ्या. त्यामुळे जेव्हा लोकांना हे मी तयार करायला लागायचं, आता स्वतःहून पेशंट्स येतात. म्हणजे माझ्याकडे तर काही मुंबईचे पेशंट्स येत होते. शी इज वर्किंग इन गव्हर्नमेंट हॉस्पिटल, मुंबईमध्ये त्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलला स्वतः सिनियर नर्स म्हणून काम करतात. तर त्यांच्या पूर्ण फॅमिलीला ते मुंबईवरून इथं येऊन ओझोन थेरपी घेतली. ते हॉटेलला राहायचे, सकाळ संध्याकाळ 2 टाईम सेशन्स घेऊन परत जायचे. आणि जे त्यांना मी सांगितलं की मुंबईमध्ये पण आहेत वगैरे, पण ते शी इज हॅपी विथ दिस ट्रीटमेंट. आणि ते म्हटलं की इतकं छान आम्हाला फरक पडला, कारण त्याने सगळे ट्राय केलेले होते संधिवातासाठी, सगळे ओझोन आपले सगळे डॉक्टर्स ट्राय केलेले होते, पण त्यांना प्रत्येक वेळी कुठंतरी लोक स्टिरॉइडवरच पोचायचे. आणि त्याच्यामुळे ते म्हणायचे की आम्हाला औषधं नकोच आहेत. मी त्यांना ओरली औषधं ऑलमोस्ट नाही दिले, कधीतरी एखादं होमिओपॅथिक दिलं असेल, नाही तर फक्त आणि फक्त ओझोन थेरपीवर पण त्यांना चांगले रिझल्ट्स दिले. तर मॅडम तुम्ही होमिओपॅथी प्रॅक्टिशनर आहात. हो. तर हे तुमची होमिओपॅथीची प्रॅक्टिस जी आहे ती ओझोन बरोबर क्लब करू शकता का तुम्ही? हो, नक्की, अगदी. आणि होमिओपॅथिक पण जसं तुम्हाला सॅटिस्फॅक्शन असतं की हे नैसर्गिक आहे, त्याच्यामध्ये काही साईड इफेक्ट्स नाही आहेत, आणि सगळ्यात म्हणजे घ्यायला आवडतं की साबुदाण्याच्या गोड गोळ्या लहान मुलं पण घेतात, त्याच्यासारखं त्याच्याबरोबर होमिओपॅथिक आणि ओझोन एकत्र काम केलं की फास्ट मिळतं. पण नुसतं होमिओपॅथिक पण आपण देतो, तर खूप लहान मुलांना काय ओझोन लगेच घ्यायला तयार होत नाही, तर आपण त्याच्याबरोबर नुसतं होमिओपॅथिक पण आपण ते वर कव्हर करत असतो. असं काही नाही की फक्त ओझोनच द्यायला पाहिजे, नुसतं होमिओपॅथिक पण आपण करतो. फक्त रिझल्ट्स लवकर येण्यासाठी ओझोन पण मी सजेस्ट करत असते. माझ्याकडे भाजलेली एक जखम होती, फटाक्याने भाजलेली, आणि पूर्ण पायाच्या हातात त्याचे सालपट म्हणजे ऑलमोस्ट 40% बर्न होतं त्याचं. तर त्या पेशंटला फक्त आपण ओझोन आणि होमिओपॅथिकवर विदाऊट अँटीबायोटिक्स, मग त्याच्या 11व्या 12व्या दिवशी विदाऊट स्कार त्याची 12 दिवसात आपण जखम भरली, आणि त्याचे स्कार म्हणजे अगदी मिनिमम 1 किंवा 2 स्पॉट फक्त उरले. म्हणजे आपण अगदी म्हणजे 12 वर्षाचा मुलगा होता तरी पण त्याला ओझोन थेरपी देऊन आपण कव्हर केलं, आणि विथ होमिओपॅथिक. असं. वा, खूप छान. थँक्यू सो मच एवढी छान माहिती दिल्याबद्दल आणि इथे आल्याबद्दल आवर्जून खूप खूप धन्यवाद. धन्यवाद, मला पण छान वाटलं बोलून. आणि तुमचे पण आभार की मला ओझोन थेरपीसाठी मित्रमणीसारख्या एवढ्या चांगल्या प्लॅटफॉर्मवर मला बोलायची संधी दिलीत. इट इज आवर प्लेजर. तर मंडळी, हा एपिसोड कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आणि डॉक्टरांची माहिती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलीच आहे, त्यांचे टायमिंग्स आणि फोन नंबर्स इथे दिले असतील. तर बघत राहा मित्रमणी आरोग्यम, कारण आपल्याला तब्येतीत राहायचं आहे.